हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 56. माझी नात क्षितिजा 1992-93च्या सुमारास कॉलेजच्या शिक्षणासाठी पुण्यात 2 वर्ष राहिली होती. त्यावेळेला काही काळ ती माझ्याकडे श्री गुरुकृपा ब्लॉकवर राहत होती. तिच्या माझ्यात 2 पिढ्यांचं 50 वर्षांचं अंतर. साहजिकच आचारविचारात बरंच अंतर पडत असे. त्यामुळे मला थोडा मानसिक त्रास व्हायचा. त्यातून माझ्याकडे जी भूमिका वठवण्याचं काम होतं त्यात माझ्या कुटुंबीय मंडळींकडे एका विशिष्ट दृष्टीनं लोक पाहत असत. त्यामुळे माझ्या शिस्तीत वागणं तिला अवघड जात असे. परंतु आंतरिक प्रेमापोटी काही वेळा रागावणं, कधी मायेनं प्रेमानं समजावणं असं चालत असे. त्यानंही थोडी मनाला व्यग्रता येत असे. स्वामीजी वारंवार तिची चौकशी करीत. काही वेळेला ती माझ्याबरोबर स्वामीजींकडे केंद्रात येत असे. स्वामीजी म्हणत, तिचं तुमचं सर्व बाबतीत कुठं जमतं, तरी तुम्ही जमवून घेता ना. तसंच सर्वांच्या प्रकृतीशी आपलं जमणार नाही, तथापि आईच्या ममतेनं आपण सर्वांशी जमवून घ्यावं, त्यांचं कौतुक करावं आणि अनुकूल मंडळींना हाताशी धरून आपलं काम करत राहावं. त्या दृष्टीने आपण शक्यतो स्वतंत्र राहावं हे चांगलं. माझ्या घरची सर्व मंडळी चांगली आहेत, तरी मी कुणाकडे जाऊन राहू शकत नाही. ती मंडळी येतात जातात, सर्वांचं प्रेम आहे, पण मला जे कार्य करायचं आहे त्यासाठी मला सर्वांपासून लांब स्वतंत्र राहूनच माझं काम करणं शक्य आहे आणि तसंच मी करतोय. तुम्हीही तसंच करा. जवळ राहून संघर्ष येण्यापेक्षा लांब राहून प्रेम असावं हे चांगलं. स्वामीजींचा विचार मला मनोमन पटल्यामुळे मी देखील स्वतंत्रच राहते. त्यामुळे पुरेसा एकांत मिळतो. साधना, लेखन आणि इतर सर्व कामं सुरळीत पार पडतात. अडीअडचणीला एकमेकांच्या मदतीला जातो. त्यामुळे प्रेम आहे, परंतु ममत्वात गुंतणं नाही. परमार्थात हेच अपेक्षित आहे. 1993. माझ्याकडे एक कपडे शिवण्याचं पाय मशीन होतं. मुलांच्या जन्मापूर्वीच मी ते खरेदी केलं होतं. मुलांचे, माझे सर्व कपडे, घरातील इतर शिवणकाम, पडदे, आभरे सर्व मी घरीच शिवत असे. 1984मध्ये मी स्वतंत्र राहायला लागल्यावर ते मशीन माझ्याबरोबर आणलं गेलं. मी त्याचा उपयोग करीत असे. पण आता एकटीचं शिवण किती असणार, तथापि ते विकून टाकावं असं वाटत नव्हतं. स्वामीजींचं लक्ष त्या शिवण यंत्राकडे गेल्यावर ते म्हणाले, हे मशीन कशाला हवं? मी म्हटलं, ते मला लागतं माझे कपडे शिवायला. त्यावर ते म्हणाले, आता तुम्ही साधना करणार, लेखन करणार का कपडे शिवणार? 2-3 वेळा त्यांनी तो विषय काढल्यावर माझ्या लक्षात आलं की स्वामीजींना ते मशीन माझ्या घरात असणं मान्य नाही. कारण काय ते कळत नव्हतं. शेवटी एकदा मी म्हटलं, तुम्हाला आवडत नसेल तर ते मशीन मी कुणाला तरी देऊन टाकते. स्वामीजी शांतपणे म्हणाले, ते देऊन टाकलेत की मला सांगा. स्वामीजींचा निश्चयी स्वर पाहून मी एक दिवस एका शाळेत ते शिवणाचं मशीन देऊन टाकलं आणि तसं मी स्वामीजींना सांगितलं. त्यानंतर स्वामीजींनी तो विषय पुन्हा कधी काढला नाही. आता माझ्या लक्षात येतं आहे की ग्रंथलेखन हे माझं प्रमुख कार्य. ध्यान, नाम, प्रवचन ही माझी साधना. या आड जे जे येत होतं ते सर्व हळूहळू स्वामीजींनी माझ्याकडून काढून घेतलं. आज देखील पाहिलं तरी माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे माझी इतर सर्व कामं कमी झाली, जवळजवळ बंदच झाली. परंतु माझं लेखन सुरू आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा मला सहज उपलब्ध होत आहेत. जास्त एकांत मिळतोय.
डोळे, कान, हात, बुद्धी अजून तरी काम करते, आणखी काय पाहिजे? सुषमाताई पुढे म्हणतात, जेव्हा आपल्या वृद्धापकाळचा किंवा आपण आजारी झालो तर काय असा विचार येतो, तेव्हा वाटतं स्वामींची सेवा शुश्रूषा करायला अनेक मंडळी आहेत, आपलं कोण करणार? म्हणून घरची मंडळी आणि शेजारपाजारची 4 मंडळी जोडून ठेवावी लागतात ना. अर्थात तीही आयत्या वेळेला उपयोगी पडतील अथवा जवळ असतीलच असं नाही. स्वामीजी म्हणतात, म्हणून शेवटी प्राक्तन या नावाची जी गोष्ट आहे ती मानावी लागते. दैवम चैवात्र पंचमम असं भगवद्गीतेनं म्हटलंय. ज्ञानेश्वर महाराज, तुकोबा यांच्यासारख्या संतांचे लोकांनी किती हाल केले. समर्थांसारखा दूरवर विचार करणारा महापुरुष, पण त्यांना देखील शेवटी इतके शिष्य असून संप्रदाय कुणावर सोपवावा हा प्रश्न पडला होता. म्हणून भविष्यकाळासंबंधी थोडं चिंतन असावं, फार काळजी करू नये. आपण सर्वांशी प्रेमानं राहावं. उद्या मी आजारी पडलो तर माझाच मुलगा येऊन माझं करेल असं काही नाही. परमेश्वर कुणाच्या तरी रूपानं येऊन करतो. खरा आधार परमेश्वराचा. आपण फक्त असलो की भगवंत काळजी वाहतो. आपली माणसं याचा अर्थ तरी काय? ज्यांचा व्यवहार आपल्या मनाशी जुळणारा असेल ती आपली म्हणायची. त्यांच्या मागे राहायला बरं वाटतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा 57वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.